आता ह्या तिसऱ्या टप्प्यावर शंकराचार्य आपल्याला दुःखमुक्तीचे उपाय सांगतात. जगातल्या बहुतेक सर्व अपराधांच्या मुळाशी पैशाची हाव आणि विकृत कामवासना असते. आजचं चंगळवादी जग म्हणजे एक भली मोठी बाजारपेठ आहे. प्रत्येक माणूस विक्रेता आहे किंवा ग्राहक. जास्तीत जास्त पैसा मिळवण्यासाठी विक्रेता ग्राहकाला आपल्या मालाची सवय किंबहुना व्यसन कसं लागेल, त्या वस्तूशिवाय तो बेचैन कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतो. मग ती इलेक्ट्रॉनिक उपकरणं असोत की कम्प्युटर गेम्स, दारू, सिगरेट, ड्रग्ज किंवा इंद्रियांना आकर्षित करणारं काहीही. ऐशो आरामाच्या गोष्टींवर फ्री ऑफर्स, सेल, अवास्तव आश्वासनं, आकर्षक जाहिराती या सर्वांचा भडीमार करून ग्राहकाला अडकवण्यासाठी जाळं पसरलेलं असतं. आपली विवेकबुद्धी गहाण टाकून ग्राहक त्यात स्वखुशीनं अडकतो. अधिकाधिक उपभोगासाठी येन केन प्रकारेनं पैसा मिळवण्याच्या मागं लागतो. सत्तेचा खेळ रुपयांच्या राशीशिवाय खेळताच येत नाही. अशा प्रकारे पैशाच्या लोभानं अंध झालेल्या माणसाला नीतिमूल्यांशी काही घेणं देणं नसतं. पैशासाठी काहीही करायला तो कचरत नाही. दुर्दैवानं अशा श्रीमंत माणसाला समाजात मान, प्रतिष्ठा मिळते, जो वास्तविक समाजाला, देशालाच नव्हे तर मानवजातीला कलंक असतो. ह्या लोभाच्या गर्तेतून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या सदसद विवेकबुद्धीनं पहिल्या गैरकृत्याच्या वेळी कदाचित ओरडून सावध करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिकडं दुर्लक्ष करून उलट तिची मुस्कटदाबी केली गेली, तिला साथ घालून पुन्हा बोलती करणं, तिचं ऐकणं. गरज आणि हाव यातला भेद माणूस विवेकानंच जाणू शकतो. लोभावर, मोहावर विजय मिळवू शकतो. मगच सचोटीनं केलेल्या कामातून मिळालेल्या पैशात तो संतुष्ट, समाधानी, तरीही श्रीमंतीनं राहू शकतो. कारण श्रीमंत म्हणजे ज्याच्याकडे इतरांपेक्षा जास्त आहे तो नव्हे, तर ज्याच्या गरजा कमी आहेत तो खरा श्रीमंत. मूढजहि धनागम तृष्णां कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णां यल्लभसे निज कर्मोपात्तां